वर्षाची शिदोरीतून बोलते आहे. कशा आहात तुम्ही? एकदम ठीक ना? तर आज आपण गाजराची वडी बनवणार आहोत. आता गाजराचा सीझन पण संपत आला आहे ना. म्हणजे आहेत दुसरे ते गाजर ऑरेंज कलरचे, पण हे गाजर छान वाटतात ना कलरला पण. तर वडी बनवण्यासाठी मी 1 ते 1.5 वाटी गूळ घेतला आहे किसून. असा बघा, किसलेला गूळ आहे तो. किसून घेतला गूळ. नंतर अंदाजाने अर्धा ते पाऊण किलो गाजर. नंतर हे आपला थोडासा मावा घालणार आहे, कारण गाजर शिजल्यानंतर त्याच्यातले सगळे विटॅमिन्स जातात म्हणून. आणि वरून दाखवायला वरून गार्निशिंगसाठी काजू बदाम आणि वेलची पावडर आणि थोडंसं 2 चमचे तूप. आपण आता हे गाजर किसून घेऊयात, किंवा क्रशरवर करा किंवा किसून घ्या, पण किसण्यापेक्षा बारीक होत असायला हवेत आपल्या वडीसाठी. चला तर आपण आता करायला घेऊ. मैत्रिणींनो, चला तर आता आपण ही गाजरं अशी किसून घेतलेली आहेत. धुवून त्याची वरची साल काढून अशा ह्याने छान साल निघते बघा. ह्या अशा पिलरने छान साल निघते आणि इझी वन होऊन जातं, म्हणजे खूप आपलं काम सोपं होतं. तर अशी ही लालबुंद अशी गाजरं आहेत. ही मी अर्धा किलो घेतली होती. कचरा साल वगैरे जाऊन असं 3 वाट्या त्याचा हे पडलाय किस. तर आता 3 वाट्याला आपण 1.5 वाटी गूळ घेऊया. चला तर आपण आता गाजरही हे गाजराचा किस आपण तुपावर परतून घेऊया. अशा जाड बुडाच्या कढईमध्ये जाड बुडाची घ्या, म्हणजे लागणार नाही ते, नाही तर जळतं ना, पटकन जळतं ना. गोडाचं आहे ना हे. बघा, आता मी 1.5 ते 2 चमचे तूप टाकते. दोन चमचे जेमतेम तूप टाकलेलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण किस परतून घेऊयात छानपैकी. कढईला कसं चरकन आवाज आला पाहिजे असा तो, म्हणजे पाण्याचा अंश नसायला पाहिजे त्यामध्ये. आता आपला हा 3 वाटी किस आपण परतून घेऊया. एकसारखं हलवत राहिला तर थोडं मीडियम फ्लेमवर पण होऊन जाईल. मैत्रिणींनो, तर आता आपले हे गाजर परतून झालेलं आहे व्यवस्थित, खूप छान परतले. तर त्यामध्ये आपण आता खवा घालूया. मध्ये असा एक खड्डा करूया
आणि त्यामध्ये हा खवा घालूया. खवा किंवा तुम्हाला म्हटलं ना दुधाची साय टाकला तरी चालेल, किंवा मावा घातला थोडा, एक अर्धा वाटी, तरी पण सुंदर लागेल. आता ताटाला ना आपण तूप लावून घेऊया. ताटाला आपण तूप लावून घेऊया, म्हणजे घाई होत नाही. तेव्हा गरम गरमच आपल्याला थापायला बरा पडतो. आपण मावा टाकला की नाही, तो आता एकजीव झालेला आहे. तर आता आपण गूळ टाकूया. हे बघा, गूळ मी हा तेवढाच घेतला, 1 वाटी, 1 ते 1.25 वाटी घेतला, कारण थोडीशी गाजरा मोठी वाटी होती ना म्हणून. हा आता गूळ आपण परतून घेऊया गाजरात चांगला. आत्ता सुकं वाटतं ते, मग गूळ वितळला की ते थोडंसं पातळ पातळ होतं. बघा सैल होत आलं. आता ते गूळ टाकूया ना त्यामध्ये. असंच हे आता मीडियम गॅसवर आपण परतून घेऊया. बघा लाल बुंद आली आहे ना वडी, छान. गाजराचं हे सारण एकदम लाल बुंद छान आलंय. बघा आता ही बहुतेक गोळी होत आली आहे ना. हे बघा, असं बघायचं. आपल्या बोटाला वगैरे चिकटत नाही ना ती, म्हणजे ती परफेक्ट आहे. तर चला आता आपण ओतून घेऊया सारण ताटामध्ये. झटपट होणारी रेसिपी आणि खूप चविष्ट, एक वेगळा प्रकार. मी तुम्हाला आता ही एकसारखी थापून दाखवते. अशी ताटामध्ये थोडीशी मीडियम थापा, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. धारदार पात्याने अशी कापून घ्यायची. धारदार पात्याने कापा. थंड झाली की मी तुम्हाला उचलून दाखवते. ओल्यामध्ये ती तुटणार ना,
थंड व्हायला हवी. आता ना सगळ्यांनो त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत थोडेसे. कलर तर किती छान आलाय, लाल बुंद एकदम. आता ही थंड झाली ना, छान वड्या पडतील याच्या. मी तुम्हाला नंतर दाखवते. सख्यानो, तर बघा हे आपल्या आता अशा गाजराच्या वड्या तयार झाल्यात. थंड करायला ठेवलेल्या की त्या हे कशा सुंदर झाल्यात बघा. आणि एकदम चांगला निघतात पण छान ना, तुटत वगैरे नाही. तसं काय नो, अशा ह्या आपल्या गाजराच्या वड्या तयार आहेत. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर ह्या आपल्या आता अशा वड्या तयार आहेत बघा. कलर बघा किती ना त्याच्यामध्ये असा कृत्रिम कलर वगैरे काही टाकलेला नाही आहे. हा ओरिजिनल आहे गाजराचा कलर. बघा किती छान आलेत ना. ओव्हर कुक केल्या नाही त्यामुळे कलर पण छान राहिला. जास्त शिजवलं ना की तो कलर पण मग कमी होत जातो. तर अशा ह्या वड्या तयार आहेत मैत्रिणींनो. बघा कशा वाटल्या. आवडल्यास लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आणि कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला.